कालिकादेवी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ बापटगल्ली बेळगाव आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहोत तानाजी मालुसरेंच्या अमर बलिदानाची शौर्यगाथा। गड आला पण सिंह गेला। आता पुढे काय ठरवलेत? रावसाहेब, आम्ही विचार करतोय की स्वराज्याच्या कारभाराची विस्कटलेली घडी पुन्हा नीट करावी, फौज ताजीतवानी करावी, 18 कारखाने, 12 महाल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वराज्याचे कोट किल्ले पुन्हा बळकट करावेत। रावसाहेब, शत्रूला दिलेले किल्ले परत घेणे हे सगळ्यात पहिले काम। घाई तर करायलाच हवी ना राजे, पण दरवेळेप्रमाणे तुम्ही अंगेजाणी करण्याची काही एक गरज नाहीये। कोंढाणा आपण लहानपणापासून पाहत आलोय। यावेळी आम्ही जाऊ मोहिमेवर, अगदी सहजी घेऊन तुमच्या पायाशी अर्पण करतो। तुमच्या कर्तृत्वावर आम्हाला विश्वास का नाही? पण आऊसाहेबांना शब्द आम्ही दिलाय, आम्हीच कोंढाणा घेणार। आऊसाहेब, आता तुम्हीच समजावा राजांना, कोंढाणा ते स्वतःच घेणार हा असा हट्ट धरून कसं चालेल? मग काय करायचंय? अहो काय करायचं म्हणजे आमच नाही सांगावं काय? अहो राजांच्या एका शब्दा खातीर कंका आगीत उडी घेत्याल। ते खरे आहे, पण अहो आता आणि कसलं पण परंतु आवसा राज म्या काय म्हणतो, अहो आमच्यापैकी तुमच्या मनास कोण येत नसेल तर तानाजीरावासनी धाडा। अहो तुमच्या फक्त एका शब्दापायी सौराज्यातला एक एक माणूस खस्ता व्हायला तयार आहे आणि तुम्ही तुमच्यासारखी माणसं सारखी सारखी मिळत नाहीत सर्जेराव। अहो पण गौसून द्याल का आम्हाला एखादे बाजीप्रभू देशपांडे, एखादे मुरारबाजी देशपांडे? पंत सापडतील का एखादे बाजी काका पासलकर पुन्हा? एखादे रत्न गळाले की गळाले, त्या आईचे दुसरे मिळत नाही। खोट्या मिजाशी पायी आम्ही तुमच्यासारखी जमवलेली माणसं गमावू इच्छित नाही। पंत तुम्ही आम्हाला सांगा, आई भावानी न करू, पण उद्या आम्ही तान्हाजीरावांना या मोहिमेवर पाठवलं आणि काही बरं वाईट झालं जगदंबा, तर कुठं शोधायला जाऊ आम्ही दुसरा तान्हाजी मालुसरे? अरे वा भले, आज आम्ही नसताना सौतारा आज आमचं नाव घेत यार, काय झालंय? बरं झालं सुभेदार तुम्ही आलात। या चर्चेला तुम्ही हवेच होतात। आम्ही आऊसाहेबांना शब्द दिलाय, रयतेच्या सुरक्षेसाठी 1 मासाच्या आत आम्ही कोंढाणा ताब्यात घेऊ आणि म्हणूनच या मोहिमेचा बेल भंडार आम्ही स्वतः उचलायचं ठरवलं। एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला अवतान का नाही धाडलं? अहो तुम्हाला अवताण धाडायलाच तर नायकांना आम्ही पाठवणारच होतो, पण तुम्ही औचित कसे काय आला तान्हाजीराव? राज, आपण काय अवतान धाडणार त्यासनी? त्यांच्या लिओकाचं म्हणजे रायबाचं लगीन काढली त्यांनी, याचा अवतान घेऊन आले तिथे। असं होय, रायबाचं लगीन सून कुठली? भाऊसाहेब, का उगा विषय बदलताय? आपल्या लेकराशी असं वागतात वय? म्हणजे तिकडं मोठ्या कामात राजांनी गनिमाची रेवडी उडवायची आणि आम्ही लग्नाच्या पंक्तीत बसून हात बांधून जिलब्या उठवायच्या? अहो तसं नाही सुभेदार। तसं नाही तर मग कसं राज? मला बाई सांगा तरी, असं काहून मला वगळून मसलत बसली? अहो तुमच्या घरी मंगल कार्य का हाडलं? राज, सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच। आम्ही असताना राज सौता कोंढाणीवर जाणार, आगीत उडी घालणार, वाघाच्या तोंडी मान देणार। आव मग आमचा उपयोग काय? वटांवर या मुठमुठ मिशा कशाला? या पराती एवढ्याला छात्या कशाला? हे मुदगलावानी टणक दंड कशाला? ही मजबूत मनगट कशाला? कशाला मिशांना पीळ भरायची आवसाब? तानाजी नाही, अफजुल्ल्याच्या वक्ती एक ठीक होत। तो सौता राजांची भेट घेतल्या बिगर मानाया तयार नव्हता, तेव्हा राजांनी सौता त्याच्याशी अंगेजनी केली ते ठीक। अहो पर आता आम्ही असताना राजांनी जुजात कशा पाय उडी घ्यायची म्हणतो म्या? ते काही नाही, कोंढाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही। कोंढाण्याचं पान म्याच उचलणार। काय गाड्या हो? पण
तान्हाजीराव रायबाचं लगीन. राज आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. राज सांभाळून, मामला कोंडाण्याचा आहे. म्या तुम्हासनी शबूत देतो राज. आमच्या प्रेतांच्या पायऱ्या रचायला लागल्या तरी चालतील, पण आऊसाहेबांचं पाय कोंढाण्याच्या दगडी पायठाणाला लागायलाच हवं. तान्हा, असं अभद्र काय बरं बोलायचं ते? आम्ही स्वराज्याचं स्वप्न पाहिलंय ते तुम्हा सगळ्या सवंगड्यां सवे. तुमच्याशिवाय मिळणार असेल तर आम्हाला स्वर्गाचं इंद्रपदही नको. आणि तुम्ही सवे असाल तर या सह्याद्रीचा काळा कातळ सुद्धा आम्हाला सिंहासनासारखाच. कातळ कशा पायी उभा सह्याद्री आणि आम्हा समद्या मावळ्यांची मन तुम्हाला सोन्याच्या सिंहासनावर बसलेलं बघायला लई आतुर आहेत राज. लई मनातल्या मनात तुम्हाला असं सोन्याच्या सिंहासनावर बसलेलं बघितलंय. तुम्ही असं सोन्याच्या गादीवर बसलाय आणि समजे पाचशा तुमच्या समोर असा आदबीनं माना चुकून उभे आहेत. बार सिंहासनाचं पाहू नंतर, पण त्याआधी आमच्या पुतण्याचं लगीन आहे हे ध्यानात राहू द्या. स्वतःला जपा. बाजी प्रभू मुरारबाजी यांच्याप्रमाणे झुंज गाजवा. पण तान्हाजीराव, काहीही झालं तरी परत या. म्या जाऊन जाऊन कुठं जाणार राज. तुझा आत्मरणानं दावा साधला तरी या राजगडाला माथा टेकल्या बिगर वरचा रस्ता धरायचा नाही म्या. येतो राज. शिवबाचा तान्हा निघाला पुरा करण्याला, शब्द जो तिथला मनीर स्वराज्याचा भाव. गड्या पाशी घेऊन ऐसी धाव. भवानी नावजी कनी मी गावा साधण्यातो महाबळा कुठून सारेलो हाजी. उद्या भाज्या समोर तान्हाजी उभा ठाकला. जणू इंद्राचा ऐरावत भासला. विजेचा लोळ ह्यो सरला हाजी. ए उदे भाने, तुझा तो मिर्झा राजा जयसिंग चालून आला होता ना, तेव्हा बी आमच्या शिवाजी राजांनी त्यासनी हेच सांगितलं होतं का हिंदू राजा म्हणून चालून आला असशील तर अख्खी दख्खन जिंकून देतो. पर त्या औरंगजेबाचा चाकर म्हणून चालून आला असशील तर आमच्या तलवारीचा सामना करावा लागल. जो भी चाकरीच करायला आला होता तो बी चाकरीच करायला आला. तुमचं वंगाळ हा सौराज्या पातूर पोचस्तवर उखडून टाकू आम्ही. कोंडाणा फत्ते झाला पंत, कोंडाणा फत्ते झाला. शिवराजे, तानाजीराव, तानाजीराव कुठे आहेत? राजा
राजू दादा राजू बघा ना दादा आलात राज वाट बघत होतो मी गड घेतला राज आऊसाहेबांसमोर तुमचा घेतलेला शबूत पडू दिला नाही बरं. तुमच्या सभे लई लांबवर चालत आलो, अजून बी चालायचं होतं, पण आता आपला मुक्काम इथंच. असं असं बोलू नये हा राज. मला फक्त एक शबूत द्याल, फक्त एक. बोला बोला राव. मी आता इथंच थांबणार. तेव्हा उमरठ्याला तुमच्या पुतण्याचं लगीन लावाल. हा काय करणार? कामोर औषध नाही. सौराज्याच्या स्वामी यो नाशिवंत देह पडला, पुण्यवान झाला. तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून शेवटचा श्वास घेतला. काय पाहिजे अजून माणसाला? बोलू नये. अमर होणार मी हा. उमरेठ्याच्या मारुतीरायावानी अमर होणार. आपण वैद्यबुवांना बोलूया आणि तुम्ही आमच्या सगळे राजगडी चला. वैद्यबुवांना बोलवा कोणतरी. अरे पाहत काय बसलात? वैद्यबुवांना बोलवा. आम्ही जातो गड आला सुभेदार, पण आमचा शिव गेला. तानाजीरावांनी शिवगड घेतला, पर त्याचा सोहळा बघाय ते काही थांबले नाही. महाराजांनी तानाजीरावांच्या जागी सूर्याजीरावांची योजना केली. सूर्याजीरावांना सुभेदार केलं. शिवगड जिंकणाऱ्या मावळ्यांची त्यांनी लई नावाजणी केली. सोन्याची कडी, मानाची वस्त्र अपार अपार दिलं. जे गमावलं त्यांच्या पोराबाळांची जबाबदारी घेतली, जोपासणी केली. निष्ठा कशी असावी ते तानाजीरावांनी दावलं. भाऊ कसा असावा ते सूर्याजीरावांनी दावलं. राम लक्ष्मण जसे आढळ तसे तानाजी सूर्याजी हे भाऊ. मराठ्यांच्या इतिहासात चंद्र सूर्यागत आढळ झाले. कल्पांतापतूर या वीर योद्ध्यांचं सुमिरन करावं, रडण्यासाठी नाही, लढण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी, जय शिवाजी.